खासदार इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत। यावेळी ते पुन्हा एमआयएम कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। आज त्यांनी सहकुटुंब पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावून पहिल्यांदा निवडणुकाच्या विकासाच्या मुद्द्यावरती होत आहे। या अगोदर जातीपातीवर निवडणूक लढल्या जात होत्या। नेहमी जातीवर बोलणारे, जातीवर लढणारे यावेळेस मात्र तसे करू शकले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की यावेळेस ते चालणार नाही। मला माझा जिंकून येण्याचा विश्वास 100% नव्हे तर 200% आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे। काय हे की ते आपणही बघितलेले आहे की ज्या प्रकारे जेव्हा इलेक्शन जवळ येत होती, मलाही माहीत होतं की अशा प्रकारचा पुन्हा ते मुद्दा काढण्यात येईल, पण लोक खूप हुशार झालेले आहे। त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे आणि त्या सोशल मीडियामध्ये ते सगळं बघत आहे की लोकसभामध्ये या माणसांनी कोणकोणते मुद्दे उपस्थित केलेले आहे, रस्त्यावर कशा प्रकारचे कोणकोणते आंदोलनं केलेले आहे, विकासाचे कोणकोणते कामं केलेले आहे, हे सोशल मीडियावर सगळं लोकांना बघायला मिळतात। विश्वास किती आहे तुम्हाला आजच्या याबाबत? मला पहिले 2019 मध्ये 100% विश्वास होता, यावेळी 200% विश्वास। राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी घटते आहे, आज चित्र संभाजीनगरमध्ये कसं आहे? आणि काय आहे की एक खूप चिंतेची बाब आहे की ज्या प्रकारे आपल्याला देशामध्ये जे एक कमी पर्सेंटेज आपल्याला वोटिंगचा बघायला मिळत आहे, ते लोकशाहीला खूप धोकादायक आहे। आणि त्याचं कारण काय आहे हे स्पष्ट झालेलं आहे की लोकांचा विश्वास या राजनीतीवर आणि आपला पॉलिटिकल सिस्टमवर संपू लागलेला आहे। म्हणजे मतदान ते एका कॅन्डिडेटला करता विश्वासाने, कारण त्याला दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांना पटत नाही, म्हणून एका कॅन्डिडेटला ते मतदान करता। निवडून आल्यानंतर ते पैसे घेतो किंवा कोणत्या लालसामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जातो। म्हणजे लाखो जे मतदार आहे त्यांचा धोका करण्याचं हे काम करतं। म्हणून हे पर्सेंटेज कमी होत आहे, ते देशासाठी चिंतेची बाब आहे। माझी अपेक्षा आहे की येणारा लोकसभामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे की आपण लोकांचा मोरल कसा बूस्ट करता येईल आणि लोकांना का बंधनकारक करता येईल की 5 वर्षामध्ये एकदा तरी तुम्ही मतदान करायला या। इम्तियाज भाई हिंदी में एक बार बताइए, बीजेपी का